माझ्या मागे हा जो फ्लायओव्हर आहे ना, या फ्लायओव्हरच्या वरपर्यंत पाणी असतं. इथं मंदिर होतं, लाकडी फळ्यांचं आणि मातीचं मंदिर होतं. मंडळी, माझ्या मागे आहे सीता गुफा. इथं सीता माता राहायला होत्या. तर तुम्ही जर इथं दर्शनासाठी आलात तर आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाहीये. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर तुम्ही इथं दर्शनासाठी गेलात तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही लठ्ठ आहात की नाही. कारण हे इतका छोटासा रस्ता आहे, गुफा आहे आतमध्ये उतरण्यासाठीची. तुम्ही जर वडीलधारे कोणी आहेत तर त्यांना तर शक्यच नाहीये खाली उतरून दर्शन घेणं. पण तुम्ही जर इथं दर्शनाला आलात तर तुम्ही याचा आनंद घ्या. इथं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करण्यात काही अर्थ नाहीये. आणि तसंच जर तुम्हाला वाटत असेल पंचवटी हे जे नाव कसं पडलं तर तुम्हाला सांगू इच्छितो, या एरियामध्ये 5 वडाची झाडं आहेत, म्हणून या एरियाचं नाव पंचवटी असं पडलेलं आहे. त्यापैकी हे आहे वड नंबर 1. हे आहे वड नंबर 2, वड नंबर 3, इथे वड नंबर 4 आणि हे वडाचं झाड 5वं. सीता गुफेच्या शेजारीच आहे गोरेराम मंदिर. या मंदिराची कथा अशी आहे की जसं काळाराम मंदिर हे स्वयंभू आहे, म्हणजे भगवान श्रीरामाची मूर्ती तिथं स्वयंभू प्रगट झाली होती, त्यामुळे ते काळाराम मंदिर बनलं. आणि त्याच्यानंतर इथं काही साधू संतांनी मिळून इथं गोऱ्या पाषाणामध्ये इथली मूर्ती बनवली, म्हणून या मंदिराचं नाव गोरेराम मंदिर असं बनलं आहे. मंडळी, हे आहे तपोवन, म्हणजेच सीता गुफापासून 5 किलोमीटर अंतरावरती हे वसलेलं आहे. इथं कपिला आणि गोदावरी नदीचं संगम स्थान आहे आणि हेच ते ठिकाण आहे जिथं प्रभू श्रीरामांनी शूर्पणखाचं नाक कापलं होतं.